ज्यामध्ये त्यांनी वीज बिल माफीचा निर्णय घेतला, थकीत वीज बिल माफीचा, ती एक घोषणा आम्हाला बरी वाटली. वारकरी महामंडळाचा स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही आमची जुनीच मागणी आहे, त्याचा विचार केला, ते स्वागतार्ह आहे. आणि पोलीस पाटलांच्या मानधनवाढीची ही सुद्धा आमची मागणी होती, त्याचा सकारात्मक विचार केला, ते स्वागतार्ह आहे. परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने ठोस असं काही या अर्थसंकल्पामध्ये किंवा त्यांच्या घोषणांमध्ये दिसून आलं नाही. जंगली जनावरांचा त्रास वाचावा म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करण्याची योजना सरकार आणेल अशी आम्हाला आशा होती, पण त्याचं काही त्यामध्ये नाहीये. दुसऱ्या बाजूला पीक विम्याची रक्कम अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही, मागची नुकसान भरपाई अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही, त्याबद्दल सुद्धा काही या ठिकाणी बोलण्यात आलेलं नाहीये. म्हणजे फक्त आता 2-3 महिन्यावर निवडणुका आल्या, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा काही आकर्षक घोषणा करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मला वाटत नाही शेतकऱ्यांच्या पदरात यातून काही पडेल, पण लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही, तशी या सरकारची अवस्था आहे.